आपण 26 अकराचा हल्ला जर बघितला किंवा असे अनेक दहशतवादी जे काही हल्ले झालेले आहेत त्यामध्ये सरकारी वाहनं किंवा VIP वाहनाचा आधार घेतलेला आपण बघितलं आहे. एक दोन रविवारच्या दिवशी शिर्डीमध्ये असंच एक VIP वाहन आलं, गेट नंबर 2वर लागलं, आमदार असल्याचं सांगितलं, राजमुद्रा वाहनावर लावलेली आहे, जालन्याचे ग्रस्त होते. काय सांगतो सर? नाही, असा कोण ग्रस्त असेल त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कारण हे केवळ दर्शनापुरतं नाही, त्या राजमुद्रा लावून अनेक गैरव्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतात, करू शकतात. त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा गुमराह करू शकतात. माझं आपल्या माध्यमातून सरकारला, होम डिपार्टमेंटला सांगणं आहे, तो असेल तिथून त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घ्या. नसेल तर मी जालना SP पण त्या ठिकाणी बोलणार आहे आणि अशा प्रकारच्या खोट्या राजमुद्रा दाखवून त्या ठिकाणी मिरवण्याचा आणि मोठेपण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये, अशी माझी स्पष्ट भूमिका. साधारण 288 आमदार आहेत, मात्र 2088 झाल्याचं एकंदरीत आलं. जो बघतो तो म्हणतो आमदार आहे मी. काय चाललंय देवाभाऊंच्या राज्याचं? नाही, देवाभाऊ सांगत नाहीत तो आमदार आहे असं सांगून जा. उलट देवाभाऊ कडक शिस्तीचे आहेत. त्यांना जर अशा प्रकारचं कळलं की कुठल्या आमदाराने राजमुद्रा लावले तर दुसऱ्या सेकंदाला आमदार लावत नाही. मात्र नाही, आमदारांनी नव्हे, रमेश कोण आहेत त्यांनी दुसऱ्या मिनिटाला ते आदेश देतील. आणि मला वाटतं आमदार असतो. आता काय ना आमदार झाल्यासारखं वाटतं त्याला, आपण काय करणार. त्यांना आनंद लुटू द्या, पण त्याचा गैरवापर होता कामा नये, करता कामा नये.